नमस्कार, मी सचिन पवार आपले सहर्ष स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST परिषदेत 12 आणि 28% GST स्लॅब रद्द करण्याचा निर्णय GST परिषदेत घेण्यात आला आहे। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। महाडीबीटीमध्ये कृषी अवजार तसेच इतर कृषी साहित्य यांना लागणारा GST बदल करण्यात आला आहे। GST परिषदेत 12 व 28% स्लॅब रद्द करण्यात आलेले आहेत। शेती अवजारे, ट्रॅक्टर, ठिबकवर आता 5% GST लागू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी दिली आहे। त्यामुळे आता 5 आणि 18% हे दोनच GST स्लॅब राहणार आहेत। शेती अवजारे, कीटकनाशक आणि सिंचन आदी वस्तूंवरील GST 5% स्लॅबमध्ये आणण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी, ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असून 22 सप्टेंबरपासून नवीन कर प्रणाली लागू होणार आहे। नवी दिल्लीत 3 आणि 4 सप्टेंबर रोजी GST परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीत कृषी उत्पादनांवरील GST 12%वरून आता 5% करण्यात आला आहे। तसेच शेतकऱ्यांच्या वापरातील विविध वस्तूंवरील कर रचनेत सुद्धा बदल करण्यात आला आहे। तर दैनंदिन वापराच्या काही वस्तूंवरील GST 0 करण्यात आला आहे। तसेच 40% नवीन स्लॅबही तयार करण्यात आला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GSTमध्ये बदल करण्याचे संकेत दिले होते। त्यावर आता GST बैठकीत निर्णय शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। GST बदलामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे आपण पाहूया। शेती अवजारे, निविष्ठा, सिंचन आदीवरील GST रद्द करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। GSTमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसत होती। त्यामुळे विविध राज्य सरकारांनी यापूर्वी 2021च्या GST परिषदेत शेती संबंधित घटकांवरील GST रद्द करण्याची मागणी केली होती, परंतु त्यावेळी त्यावर परिषदेत एकमत झाले नव्हते। GST परिषदेच्या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। शेती अवजारे, निविष्ठा, सिंचन आदी बाबींवर आता 18% ऐवजी फक्त 5% GST लागू करण्यात येणार आहे। यामध्ये ट्रॅक्टरचे टायर्स, विशिष्ट जैव कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सूक्ष्म आणि ठिबक सिंचन, फवारणी पंप, शेती, बागायती किंवा वनीकरण माती तयार करणारी यंत्र तसेच मशागत, कापणी आणि मळणी यंत्रावर आता 18% ऐवजी फक्त 5% GST स्लॅब लागू करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। तसेच केंद्र सरकारतर्फे जीवनावश्यक वस्तू तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू व औषधे यांवरील GST देखील कमी करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता हा। चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। लवकरच भेटू नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।